नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव. ग्रामीण भागाची वेदना खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात आणली आनंद यादवांनी. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला, अवहेलना सहन केली, पण ते हटले नाहीत. आज मी वेध घेणार आहे त्यांच्या या संघर्षाचा आणि त्यातल्या ताण्याबाण्यांचा. सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात. काय वाटतंय तुम्हाला, हा ग्रामीण साहित्याच्या तुमच्या चळवळीचा विजय आहे की एक शेतकऱ्याचा मुलगा साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर बसला याचा आनंद आहे तुम्हाला? दोन्ही प्रकारचा आनंद मला आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा विजय हा काय माझ्या वैयक्तिक पातळीवरचा विजय नाही आहे, तो ग्रामीण समाजाचा. 1960 नंतर ग्रामीण विभागात महाराष्ट्राच्या जेव्हा एक नवजागृती ग्रामीण विभागात सुरू झाली आणि त्याच्यातून सुशिक्षित पिढी तयार होत चाललेली आहे आणि ती आज जोसात साहित्य निर्मिती करते आहे आणि त्या पिढीला काहीतरी न्याय द्यावा, प्रतिष्ठा द्यावी, योग्य ती प्रसिद्धी द्यावी, या हेतून ही सगळी चळवळ मी चालवलेली होती आणि तिला या निमित्तानं विजय मिळतो आहे. तिला एक प्रतिष्ठा मिळते आहे, मराठी साहित्यामध्ये तिला एक स्थान मिळतं आहे, याचा मला मनोमन आनंद होतो आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा मुलगा या व्यासपीठावर बसतोय. शेतकऱ्याच्या मुलांनी अशा प्रकारे मराठी साहित्य लिहिण्याची परंपरा आपल्याकडे नव्हती फार. ती तुम्ही सुरू केलीत, रुजवलीत, वाढवलीत. या शेतकऱ्याच्या मुलाला आज काय वाटतंय? या शेतकऱ्याच्या मुलाला जे वाटतंय ते हे खरं आहे की वैयक्तिक पातळीवर एक आनंद होतो. आपण जे काही करू पाहत होतो त्याचा विजय झालेला आहे, म्हणजे आपलाच विजय झालेला आहे. शेतकरी समाजाचाच विजय झालेला आहे. शेतकरी म्हणजे नुसते माझे वडील नाहीत, तर माझे वडील हे शेतकरी समाजाचे एक प्रतीक आहेत. नुसता मीच एका शेतमजुराचा मुलगा नाही, तर ग्रामीण विभागात बहुसंख्य राहणारे जे लोक असतात ते काही शेताचे जमीनदार, वतनदार, इनामदार नसतात. ते दुसऱ्याच्या शेतावर राबणारेच बहुसंख्य लोक असतात. त्या बहुसंख्याकांचा तो विजय झाला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे मी आहे असं मला वाटतं. इथून पुढे खूप विजय होत जातील अशी माझी अपेक्षा आहे आणि होतील असं मला खात्रीशीर वाटतं. बहुसंख्याकांच्या चळवळीचा, बहुजनांच्या चळवळीचा हा विजय आहे असं तुम्ही म्हणालात. सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या बालपणाकडे घेऊन जातो. कारण ते जे गाव आहे, कागल सारख्या गावातून तुम्ही सगळं तुमचं आयुष्य सुरू केलं. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं साहित्य वाचताना हे लक्षात येतं की शिकायची दुर्दम्य अशी उर्मी तुमच्या मनामध्ये होती. तुमच्या गावामध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला इतकं मारलेलं आहे शिकू नये म्हणून, शेतात काम करावी म्हणून, तरी सुद्धा तुमच्यामध्ये ही उर्मी शाबूत राहिली. हे बळ कुठून आणलं सर तुम्ही? हे बळ मला त्याचे निरनिराळे टप्पे आहेत माझ्या त्या बळाचे. पहिला टप्पा म्हणजे घरात आमच्या शिक्षणाची परंपरा कधीच नव्हती. आम्ही 12 भावंड. 12 भावंडामधला आम्ही मोठा मुलगा आणि माझ्या वडिलांना 20च्या पलीकडे काही मोजता येत नसे, म्हणून ते जे काही शेतीचा किंवा जे काही मिळवलं त्याचा हिशोब पाहण्यासाठी आमच्या गल्लीमध्ये एक 4थी पास झालेले दिवाणजी होते. त्यावेळी कारकुनाला दिवाणजी म्हणण्याची ती प्रथा होती आणि त्याच्याकडे माझे वडील नेहमी जात असत, रोज ते कटकट. ते बालमित्र होते. शेवटी त्या दिवाणजींनी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे रत्नाप्पा, आता तुझा मुलगा हा 4-5 वर्षाचा झालेला दिसतोय, मोठा झालेला दिसतोय, त्याला तू शाळेत घाल आणि निदान 4थी पर्यंत तरी त्याला शिकव, म्हणजे तुझे ते सगळे हिशोब बघेल. आणि तू जर सारखा असा माझ्याकडे येऊ लागलास तर मला नाही आता ते इथून पुढं आवडायचं आणि तुझ्या घरात कोणीतरी नीट माणूस पाहिजे ना हिशोब पाहणारा, म्हणून त्याला तू निदान 4थी पर्यंत तरी शिकव. म्हणून त्यांनी मला 4थी पर्यंत शाळेला शिकवण्याची मुभा दिली, शाळेत घातलं आणि मी 4थी पास झालो. आणि ते म्हणले आता काय करायची आपल्याला शाळा, हिशोबापुरतं झालं. तोपर्यंत माझं काय झालं होतं की मला शाळेची चटक लागली होती. म्हणजे परमेश्वरानं जे मला डोकं दिलं किंवा बुद्धी दिली, ती बुद्धी
जरा जनसामान्य माणसाच्या बुद्धीपेक्षा जराशी वेगळी अशी होती आणि मी वेगळ्या पद्धतीनं माझ्या सोयीच्या पद्धतीनं शाळेतला अभ्यास करत असे. तिसरीला असताना आम्हाला गल ठोकळांची कविता होती, मोठेवरचे गाणे म्हणून. ती कविता आमचे शिक्षक त्यावेळी मुक्तछंद वगैरे काही नव्हतं, वृत्तबद्ध जातीबद्ध अशा त्या कविता असत आणि ते शिक्षक चालीवर म्हणून दाखवत असत आणि पाठ करून घेत असत. तर ते गाच गळ्यावर जे शेतकऱ्याच्या त्या मोठ मारणाऱ्या मोठक्याला तो कवी सांगतोय, गाच गळ्यावर मोठे वरचे मंजुळवाणी गीत गड्या, हौशा बाळ्या बैल चालतील तालावरती घेत उड्या, असं तो सांगत असे. आणि मग माझं डोकं चालत असे, हे बरोबर नाही म्हणून मी मास्तरांना म्हणालो, हे की मास्तर हे सगळं चुकलेलं आहे. म्हणाले काय चुकलेलं? अहो म्हटलं, मोठेला जुंपलेले बैल उड्या मारू शकत नाहीत. लक्षात आलं, आता गाडीला जुंपलेले बैल ते उड्या मारू शकतील, पण मोठेला जुंपलेले बैल उड्या मारू शकत नाहीत, कारण ताकद लावून ते ओढावं लागतं. पाठी मागून त्यांच्या शेणाच्या पोवट्या पडत असतात मोठ ओढताना, आणि उड्या कुठलं मारतील म्हटलं, त्यांच्या मनातली मोठ आहे ती का प्रत्यक्षातली मोठ नाही. असं होय म्हणाले, मग आणखी कुठं काय चुकलंय? पुढं पण म्हटलं, सगळं गहू हरभरा मका जोंधळा पिऊन पाणी डुळतील, खळ्यातून मग धान्यांच्या उंच उंच राशी पडतील, असं ते म्हटलं. इथं रब्बीची आणि ह्याची खरीपाची पिकं एकातच उगवलेली त्यांनी दाखवलेली आहेत, एकदम उगवलेले अशी नसतात. खरीपाची वेगळी असतात, रब्बीची वेगळी, त्याचे ऋतुमान वेगळे असतात. मास्तरांना तरी कुठं माहिती होतं, ते जोशी मास्तर होते, त्यांना ती काही शेती पिकवलेली नव्हती. असं होय, बरं मी विचारून बघतो म्हणाले कुणाला. तर अशा रीतीनं एक स्वतंत्र बुद्धी माझी चालत असे आणि त्या बुद्धीनं मला शेवटपर्यंत खरी साथ दिलेली आहे. कविता पाहून अशा चुकले, त्यावेळी मास्तरांनी मला सांगितलं, अरे मग तू कर, काय असतील त्या शेतातल्या कविता. त्याच्यातून इयत्ता तिसरीमध्ये, इयत्ता चौथीमध्ये असं ते, तेव्हा म्हणजे 5वी पासून मी कविता लिहिलो आणि त्यातलाच तो पहिला संग्रह माझा हिरवे जग, म्हणजे तो 1960 साली 5वीत तुम्ही कविता राहायला लागला. कविता करू लागलो, चालीवरच्या वगैरे अशा. आणि त्या कवितांच्या वह्या माझ्याकडं अजून पडून आहेत सबंध. हौसेनं कविता करत असे. चांगल्या कवितांचा पहिला संग्रह माझा 1960 साली पु ल देशपांड्यांच्या मुळे तो प्रसिद्ध झाला. सर, मी त्याच्याकडे येणार आहे. पुलंचं तुमच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे, मी येणार आहे. पण मला इथे असं दिसतं की तुम्ही म्हणतात इयत्ता तिसरीमध्ये गल ठोकळ यांच्या कवितेतल्या चुका तुम्ही काढत होतात. याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला मराठी साहित्यामध्ये जे ग्रामीण जीवन येत होतं, हे शहरात राहिलेल्या लेखकांनी दुरून बघितलेलं, बरोबर, असं ग्रामीण जीवन होतं. म्हणजे जसं मधु मंगेश कर्णिकांनी झोपडपट्टी लिहिली, तसं मध्यम, हे तुमचे सगळे मध्यमवर्गीय झालेले कधी काळी गावातून आलेले लेखक गावाबद्दल लिहित होते. ते बीज इयत्ता तिसरी चौथीमध्ये तुमच्या मनामध्ये नकळत पडलेलं आहे, नकळत पडलेलं, पण ते पुढे विकसित झालेलं मला दिसतं. अगदी बरोबर. सर, मला सांगा, पुढे तुम्ही असं म्हणालात, म्हणजे या पु ल देशपांडे वगैरे या प्रवासाकडे येण्यापूर्वी तुमच्या गावातलं जे आयुष्य होतं, तुम्ही म्हणालात मला शिकायचं होतं, पाढे मी लिहित होतो, माझी बुद्धी कुशाग्र होती, हे दिसत होतं. पण मला आठवतंय, झोंबीच्या प्रस्तावनेमध्ये पुलंनी खूप एक महत्वाचा मुद्दा लिहिलेला आहे. तुम्ही ज्या प्रकारची गरिबी पाहिली, ती महाराष्ट्रातल्या गावातल्या शेतकऱ्यांची मुलं पाहत होती. दुसऱ्या बाजूला ब्राह्मण समाज सुद्धा गरिबी पाहत होता. परंतु ब्राह्मणाच्या मुलानं गरीब असलं तरी सुद्धा शिकण्यासाठी माधुकरी मागितली पाहिजे, तो माधुकरी मागू शकतो, ही सवलत त्याला होती. तुमच्यासारख्या बहुजन समाजातून आलेल्या मुलाला ती सवलत नव्हती. हा जो फरक होता, यामुळे तुमच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला का? मला चटके प्रचंड बसत होते, पण हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजामध्ये फरक आहे याचं काही मला भान नव्हतं. मला जे भान होतं ते माझ्यापुरतं मला भान होतं. माझ्या एवढं लक्षात आलं की माणूस शिकला की मोठा होतो, कारण मला वाचनाचा छंद आमच्या शिक्षकांनी लावलेला होता आणि त्याच्यातून जुन्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठमोठे पुढारी, त्या काळातले मोठमोठे कार्यकर्ते, मोठी माणसं, त्यांची पुस्तकं वाचताना आम्हाला असं वाटत असतं की लहानपणी माणसं किती साधी आहेत आणि पुढे आपल्या कर्तृत्वानं, कार्यानं ती मोठी झालेली आहेत. आपणाला सुद्धा असं होता येईल का? ह्याच्यातून ती प्रेरणा आणि हे ध्येय त्या वाचनातून झालेलं आहे. म्हणजे दारिद्र्याच्या पातळीत प्रचंड फरक आहे. तसं ब्राह्मणाच्या दारिद्र्यासारखं दारिद्र्य असं तर आम्हाला
आनंद वाटला असं काही नाही, बऱ्यापैकी दारिद्र्य आहे, खायला प्यायला मिळतं, 2 वेळा का असून मधुकरी मागितले की ते मिळतं आहे इतरांच्या घरातून. पण आमच्या दारिद्र्यात कुणाकडे मागायचं, सगळेच उपाशी मरणारे सगळे, असा तो सगळा प्रकार होता. तुम्हाला वडील शाळेत घालायला तयार नव्हते, होय. ते प्रचंड मारहाण करत होते, होय, होय. अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत होय. तुम्हाला वडिलांनी मारलेलं होय. आहे. टिकलात कसे? माझ्या चुलत चुलत्याने सांगितलं की रत्नाप्पा, हे तुझं पोरग तुला मेलं म्हणून समज, उद्यापासून आम्ही त्याला शिकवतो.